हे आता आम्ही चाललेलो आहोत पँगॉंग लेकला. वरतून खारदुंगला पासवरून जायचा जो रस्ता होता तो बंद होता, त्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने निघालो, ज्या रस्त्याने आम्हाला गूगल मॅप दाखवत होता. सो गूगल मॅप के भरोसे हम निकल पडे. एक गोष्ट खूप चांगली होती की आम्ही इंटरकॉम थ्रू कनेक्टेड होतो, त्यामुळे आम्ही कुठे आहोत या गोष्टीसाठी आम्हाला टेन्शन घ्यायची गरज नव्हती. आम्ही दोन्हीही बाईक्स एकमेकांना कनेक्टेड होत्या. त्यानंतर असा हा खराब रस्ता सुरू झाला आणि आम्हाला थोडं टेन्शन यायला लागलं, कारण हा रोड वाटत नव्हता. खरं तर असं वाटत होतं की नदीच्या पात्रातून आपण रस्ता काढत काढत पुढे चाललेलो आहे, कारण खूप छोटे छोटे गोल गोल असे सुद्धा दगडं होते. पण आम्ही चालतच होतो पुढे, आणि थोड्या वेळात आणि पूर्ण रस्त्यावर फक्त 2च बाईक्स, म्हणजे आमच्या दोघांच्याच 2 बाईक्स होत्या. त्यामुळे आम्हाला एक थोडंसं पॅनिक व्हायला झालेलं की आपण बरोबर चाललो आहे की नाही. त्यामुळे आम्ही थोडा विचार करत करत इकडे तिकडे बघत बघत पुढे निघत होतो. आणि त्यात एक ट्रक दिसला, तेव्हा समजलं अरे वा, चला ठीक आहे, कोणीतरी आहे, म्हणजे ये जा चालते या रस्त्यावरून. नंतर पुढे गेल्यावर फॉरेनर्सच्या काही बाईक्स होत्या. वा वा वा, ते बघून तर आम्हाला एवढं बरं वाटलं ना की चला, आपण बरोबर चाललेलो आहेत. पुढे आम्ही चालत होतो, पण हा रस्ता काही असा संपत नव्हता. चांगला रस्ता असा दिसतच नव्हता, पूर्ण असाच रस्ता होता. आणि खूप वेळानंतर थोडा चांगला रस्ता आम्हाला दिसला, पण तोही तसाच, म्हणजे हा रोड वाटतच नव्हता. हे खरं तर नदीच्या पात्र जे असतं तिथूनच प्रवास चालू होता. सो आम्ही एका जाणाऱ्या बाईकवाल्याला विचारलं होतं की इथून रस्ता नक्की कुठे जातो. तेव्हा त्याने सांगितलं की हा रस्ता पूर्ण असाच आहे, पण थोड्या किलोमीटर्सनंतर तुम्हाला चांगला रस्ता मिळेल, बाकी पूर्ण तुम्हाला असाच रस्ता आहे. हे ऐकून आम्ही चला ठीक आहे, मिळेल तर तोपर्यंत वाट बघत होतो की कुठपर्यंत मिळेल. आणि शेवटी एका एंड पॉईंटला आलो. तिकडे एक अशी टपरीसारखं एक दुकान होतं लावलेलं त्याने, जिथे आम्हाला भूक लागलेली, पण खायला काहीही नव्हतं. पण ठीक आहे, आम्ही तिकडे थोडा ब्रेक घेतला. आम्ही जे नेलेले होते ड्रायफ्रूट्स आणि प्रोटीन बार, योगा बार, ते आम्ही थोडेसे खाल्ले. आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली होती, तिकडे थोड्या वेळ रेस्ट घेऊन. आता जो पुढचा रस्ता आहे तिकडे तर अजून मजा होती, कारण तिकडे डायरेक्ट पाणी होतं आणि पाण्यातून आम्हाला क्रॉस करून पुढे जायचं होतं. म्हणजे खरोखरच हा नदीतून आलेलाच रस्ता आहे, आणि जो पुढे चांगला होतो, कनेक्ट होतो. पण हे जे क्रॉसिंग असतं ना, इथे खूप वाट लागते, कारण यामध्ये जे दगडं असतात, गाडीचे टायर्स त्यामध्ये नक्कीच फसतात, आणि त्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, आम्ही निघालो तिकडून. आणि बाकी व्ह्यूज वगैरे तर छान होते. पुढे आम्हाला जाऊन नक्कीच कळलं की हा नदीतलाच रस्ता होता, तिकडे पाणी सुकलेलं त्यामुळे. आणि पुढे आम्हाला ती नदी कंटिन्यू होत गेली होती. सो असे बरेच क्रॉसिंग्स आम्हाला इकडे मिळाले, आणि आम्ही न थांबता पुढे पुढे निघत गेलो होतो. आता फायनली कुठे आम्हाला थोडाफार चांगला रस्ता दिसायला लागला होता. हे व्ह्यूज बघून तर असं वाटत होतं की आपण मूवीमध्ये रिअल इमेजेस बघतो आहे. म्हणजे मूवीमध्ये जसं दाखवतात ना, त्या प्रकारेच ते व्ह्यूज होते. परत पण असा रस्ताच सुरू झाला होता, म्हणजे आम्हाला चांगला रस्ता मिळतच नव्हता. तो अगदी थोडाफार हार्डली 1 किलोमीटर होता. आता हा पॉईंटला तर असं झालं आहे ना, आणि ऐसा एक टाइम आ गया कि हमें यहाँ से रास्ता ही नहीं दिख रहा है, कहाँ है एग्जैक्टली रास्ता कहाँ है। मुझे ट्रैवलर दिख रहा है। शेवटी आम्ही त्यातूनही रस्ता काढून निघालो पुढे, आणि वाट बघत होतो कधी आपल्याला चांगला रस्ता मिळेल याची. फाइनली हम शोक गांव में पहुंच गए हैं. कितना बड़ा है आप देख सकते हैं. शोक कुछ भी नहीं है यहाँ पे, सिर्फ एक और ये सेकंड, बस ख़त्म हो गया शोक. वाकई शोक मनाने जैसा है. थोड्या चांगल्या रस्त्यानंतर
आता हा जो पॅच सुरू झालेला आहे हा खरोखर खूप डेंजर होता. म्हणजे रस्ता तर चांगला नव्हताच, पण तुम्ही बघू शकतात की आजूबाजूला एजेस ज्या आहेत त्या बघूनच भीती वाटत होती. म्हणजे जसं जसं आम्ही पुढे 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 जात राहिलो, रस्ता अजूनच डेंजर वाटत होता. व्ह्यूज तर चांगले होतेच, पण इकडे सध्या व्ह्यूजपेक्षा जास्त आमचं पुढे जास्त लक्ष होतं की नेमका पुढचा रस्ता अजून कसा असेल आणि किती वाईट असेल किंवा किती चांगला असेल. कारण इकडे रस्त्याच्या एजेस जरा पण चांगल्या नव्हत्या. म्हणजे असं वाटत होतं थोडं पुढे गेलं की डायरेक्ट खालीच. एवढी म्हणजे थोडं घाबरतच आम्ही चालवत होतो. तसा कोणी आपली भीती दाखवत नव्हतं. स्टील तुम्हाला बघून कळेलच की रस्ता किती छान आहे ते. परत हा रस्ता कधी संपेल याची वाट मी बघत बसलेली. फायनली टोटल 3 तासानंतर हा रस्ता संपला आणि खूप सुंदर असा रोड सुरू झाला. ते बघून एवढं छान वाटलं ना, मग तर मी फुल एन्जॉय करायला लागले. अगेन मागे बसलेल्याला कामच काय आहे तसं, फुल एन्जॉय करायचं आणि व्हिडिओज काढायचे, हेच माझं काम होतं. सो आम्ही फुल एन्जॉय करत 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 पुढे निघालो. पण परत थोड्या वेळाने खराब रस्ता सुरू झाला. हे लडाखमध्ये ना चांगले रस्ते कमी आणि असेच रस्ते जास्त आहेत. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. But wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. फायनली आम्ही टोटल 10 तासाच्या रस्त्यांमध्ये पोचलो शेवटी पँगॉंग लेक, जी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आणि अतिशय सुंदर असं दृश्य इकडे आल्यावर आम्हाला दिसलं की आमचा जो थकवा होता तो पूर्ण दिवसाचा थकवा निघून गेला. ते एक बरं झालं की आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे आम्ही अंधार पडायच्या आधी पँगॉंग लेकला पोचलो होतो. सो हा तुम्ही व्ह्यू बघूच शकतात की किती सुंदर निळशार असं पाणी आहे, जे बघून खूप आनंद होतो. आणि आम्ही तिथेच एक कॉटेजेस टाईप रूम्स असतात तसे घेतले होते. इथे सगळे टाईप तसेच आहेत. हे बघा, हे अशा टाईपचे हे कॉटेज रूम्स असतात आणि खूप छान, असं खूप लक्झरी पण नसतात, बट खूप छान होते ते. सो इथे आमचा ब्रेकफास्ट होता आणि स्नॅक्स टाईम. सो आम्ही इकडे खाण्यासाठी आलो होतो आणि खूप छान असे पेंटिंग्स त्यांनी तिथे लावलेले होते. वाईब खूपच छान आहे, म्हणजे समोर पँगॉंग लेक आणि आम्ही ते ब्रेकफास्ट करतो आहे. आणि त्यांचा स्पेशल काश्मीरी कावा जो आपण पितो तशा टाईपचा त्यांचा एक स्पेशल कावा असतो, तो आपल्याला इकडे प्यायला मिळेल. खूपच सुंदर होता तो. तो पिल्यावर आणि एनर्जी. आमचा तिकडचा रूम होता, खूप छोटासाच होता पण छान होता, मस्त. एक बेड होता आणि बाकी सगळ्या सुखसुविधा त्यांनी दिलेल्या होत्या. छान छोटासा स्वीट रूम होता.